वसई पश्चिमेतील बऱ्हाणपूर उंबेड माणगाव शांत आणि साध्या वातावरणासाठी ओळखला जाणारा हा परिसर, पण सोमवारी मध्यरात्री इथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण वसई हादरून गेली. भीमाई बंगल्यात राहणाऱ्या 60 वर्षीय दुर्गा संजय बनसोडे यांच्या त्यांच्या राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली. आणि या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा त्यांच्याच भावाचा 15 वर्षीय मुलगा आणि त्याच्यासोबत त्याचा 16 वर्षांचा मित्र सहभागी होता. पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय? 15 वर्षांच्या मुलानं आपल्याच आत्याची निर्घृण पद्धतीने हत्या का केली? सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका. 60 वर्षीय दुर्गा संजय बनसोडे या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलगी बोईसर येथे तर मुलगा वालीव येथे राहत होता. वयाच्या 60 नंतरही त्या स्वतःचा बंगला सांभाळत शांत आयुष्य जगत होत्या. मात्र सोमवारी सकाळपासून त्या कोणाचाही फोन उचलत नव्हत्या. सुरुवातीला कदाचित कामात असतील असं वाटलं, पण दुपार झाली, संध्याकाळ झाली तरीही त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नव्हता. त्यानंतर त्यांच्या मुलाच्या मनात काहीशी शंका आली आणि शेवटी रात्री तो आपल्या आईच्या घरी येऊन पोहोचला. पण घरात प्रवेश करताच त्याच्या नजरेस हॉलमध्ये रक्ताचे डाग पडलेले दिसले. क्षणभर त्याला काहीच सुचेना. घाबरलेल्या अवस्थेत तो पुढे गेला आणि बेडरूम मध्ये पाहिलं, तोच त्याच्या आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह होता. तो क्षण त्याच्यासाठी आयुष्यभर विसरता न येणारा ठरला. त्यानं तात्काळ पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच माणिकपूर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी येऊन पोहोचलं. पंचनामा सुरू झाला. घरातील परिस्थिती संशयास्पद होती. बेडची गादी काढण्यात आली होती. बेड उघडण्याचा प्रयत्न केलेला होता. बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आला होता. त्यामुळे सुरुवातीला हा चोरीचा बनाव करण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आणि तपास वेगाने सुरू झाला. परिसरातील सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स, जवळचे नातेवाईक या सगळ्यांची चौकशी सुरू झाली. चौकशी दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली की 60 वर्षीय दुर्गा बनसोडे यांचा 15 वर्षांचा त्यांच्या भावाचा मुलगा अधूनमधून त्यांना भेटायला येत असतो. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्या हालचाली आणि वर्तवणुकीवरून पोलिसांचा संशय अधिक वाढला. कडक चौकशीनंतर अखेर सत्य समोर आलं. तर काही दिवसांपूर्वी आत्यानं त्याला किरकोळ कारणावरून ओरडलं होतं. त्या रागाचा पुतण्याच्या मनात राग साचून राहिला होता. रविवारी तो नेहमीप्रमाणे आत्याकडे गेला. पुन्हा काही कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात त्यानं आपल्या 16 वर्षांच्या मित्राला बोलावून घेतलं आणि आत्या बेसावत असताना त्यानं मागून तिच्या डोक्यावर बांबून सपासप वार केले. गंभीर दुखापतीमुळे दुर्गा बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर घटनेनंतर दोघांनी मिळून मृतदेह बेडमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. गादी काढून बेड उघडला, पण ते पूर्णपणे जमलं नाही. मग चोरीचा बनाव करण्यासाठी घरातील वस्तू विस्कटल्या. दरवाजाला स्क्रूड्रायव्हर लावून बाहेरून तोडफोड केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही तिथून फरार झाले. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे 3 महिन्यांपूर्वी याच पुतण्यानं आत्याच्या घरात चोरी केली होती. त्यामुळे दुर्गा बनसोडे यांनी घरातील दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. ज्या पुतण्यावर विश्वास ठेवून त्या त्याला घरी येऊ देत होत्या, त्याच पुतण्यानं त्यांच्या जीवावर उठावं. ही गोष्ट संपूर्ण परिसरासाठी धक्कादायक ठरली आहे. स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सांगितलं की या घटनेमुळे गंगाविहीर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वसई सारख्या शांत भागात अशी घटना घडणं अत्यंत वेदनादायक आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांच्यावर किशोर न्याय कायद्यानुसार कारवाई होणार आहे. आता त्यांना कोणती शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.